हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आता सकाळचे 6:15 वाजले होते आणि बाहेर इतकं सुंदर वातावरण झालेलं होतं. आभाळ पण आलेलं होतं आणि खूप छान वाटत होतं बाहेरचे फ्रेश हवा घेऊन. तर सर्वात आधी मी उठल्यावरती बाहेर गेले आणि इथं बघू शकता जास्वंतीलाही खूप मस्त असे फुलं आलेले आहे व्हाईट कलरचे. तर ती पांढरी जास्वंत आहे आणि मग म्हटलं आता टाईमपास न करता मग लगेचच मध्ये आले, कारण माझ्या मुलाचा मला डब्बा बनवायचा होता आणि मग त्याला आज टिफिनला मी पनीरची भाजी देणार होते, कारण बरंच काही आवरायचं होतं पटपट. तर मग मी इथे लगेचच पनीर कट करून घेतलं आणि मग पनीरची भाजी वगैरे बनवली. मग तिथून पुढे त्याला उठवावं लागतं, त्याचं सर्व काही आवरून द्यावं लागतं, त्यामुळं खूप वेळ होतो. त्यामुळं म्हटलं की फास्ट आवरून घ्यावा, टाईमपास तर करता येत नाही. मग इथं मी पनीरची भाजी ते सर्व काही बनवून घेतलं. ते काही शूट नाही केलं आणि त्याला म्हणजे छोटे छोटे स्लाईस आवडतात, त्याला जास्त मोठे पनीरचे स्लाईस असं खाता येत नाही. त्यामुळं मी खूप छोट्याशा आकारामध्ये पनीरचे स्लाईस कट केलेत आणि मग त्याचं आवरायला घेतलं. त्याची इथं आंघोळ वगैरे सर्व झालं होतं, कारण मग लवकर पटपट आवरलं की उशीर होत नाही, कारण आज थोडासा उठायलाही उशीर झाला होता मला. म्हणून म्हटलं आता फास्ट आवरून घ्यावं, मग जेवढं होईल तेवढं शूट केलं. आणि त्याचं असं चालतं की रोज की मम्मा तू मला घ्यायला ये, मी आज लवकर येणार आहे स्कूलमधून, असंच तो सारखं म्हणत असतो. म्हणजे हे आजच नाही, हे रोजच चालू असतं त्याचं. आणि त्याला हो म्हटलं की तो इतका खुश होतो की त्याला वाटतं आता मी लवकर येणार आहे, मग मम्मा मला घ्यायला येणार आहे. त्याला खूप भारी वाटतं. मग त्याच्यासाठी मी होच म्हणते त्याला. आणि कारण तो 2 वाजता घरी येतो, त्यामुळे त्याला थोडंफार कंटाळा येतो. आणि मग इथं मी त्याचा टिफिन वगैरे लगेचच भरून घेतला, बॅगमध्ये टाकून दिला आणि मग त्यालाही निघायचं होतं, त्याचा टाईम झाला होता. मग त्याने बाय वगैरे केलं आणि त्याच्या आजीसोबत तो गेला. मग तो गेल्याच्यानंतर मी इथं मस्त एक कडक चहा पिला, एकदम भारी वाटलं. आणि मग मला तूप करायचं होतं, त्याच्यासाठी रात्रीच साय बाहेर काढून ठेवली होती आणि मग त्याचंही लगेच लोणी वगैरे काढून घेतलं. लोणी काढल्याच्यानंतर मग ते तूप म्हणजे ते लोणी विरघळायला ठेवलं. मग इथं मस्त तूप असं तयारही झालं होतं. माझे बरेच काही काम पेंडिंग होतं, भांडे वगैरे पडले होते सकाळचे जेवणाचे वगैरे. तर म्हटलं आता ते सर्व काही आवरून ठेवा.